चांदोबा रामायण 42वा भाग। जेव्हा रावण अशोक वाटिकेमध्ये पोहोचला तेव्हा सीता अत्यंत दुःखाने रामाचा विचार करत भूमीवर मस्तक झुकवून बसली होती। तिच्या भोवती भयंकर रूपाच्या राक्षसी होत्या। रावण सीतेजवळ जाऊन म्हणाला, ज्या रामाचा तुला अभिमान आहे तो राम रणभूमीवर मारला गेला। आता तुला माझी पत्नी होण्यावाचून दुसरा पर्याय नाही। बिचारा तो राम मला मारण्यासाठी एका मोठ्या वानर सेनेसह येऊन समुद्राच्या उत्तर तीरावर थांबला होता। जेव्हा सर्वजण थकून गाढ झोपले होते तेव्हा आमच्या गुप्तचरांनी जाऊन सर्व बातम्या मिळवल्या। मग आमच्या प्रहस्ताने राक्षसांच्या मोठ्या सेनेसह जाऊन झोपलेल्या वानर सेनेवर अस्त्रांचा वर्षाव केला आणि झोपलेल्या रामाचे मस्तक तोडले। लक्ष्मण आणि काही वानर वाचून पळून गेले। सुग्रीव, हनुमान, जांबुवंत आणि अंगद यांसारखे सर्व वानर वीर मारले गेले। त्याने एका राक्षसीला सांगितले, रणभूमीवरून रामाचे मस्तक घेऊन आलेल्या विद्युतजीवाला इथे बोलाव। विद्युतजीवाने मस्तक आणि बाण आणले आणि रावणाच्या आज्ञेवरून ते सीतेसमोर ठेवून तो वेगाने मागे सरकला। आपल्या समोर असलेल्या मस्तकातील डोळे, केस आणि चुडामणी ओळखून रामाचा खरोखरच मृत्यू झाला आहे असे सीतेने मानले आणि ती दुःखाच्या सागरात बुडाली। तिने कैकेयीला दोष दिला। तिने स्वतःलाच धिक्कारले आणि विचार केला की आपल्याशी विवाह केल्यामुळेच रामावर हे संकट ओढवले। तिने रावणाकडे विनंती केली की तिचे मस्तक रामाच्या मस्तकाशी आणि तिचे शरीर रामाच्या शरीराशी जोडून द्यावे। त्याचवेळी एका द्वारपाळाने येऊन रावणाला सांगितले की प्रहस्त इत्यादी सर्व मंत्री रावणाच्या दर्शनाची प्रतीक्षा करत आहेत। रावण निघून सभेत गेला। तो जाताच रामाचे मस्तक आणि धनुष्य अदृश्य झाले। विभीषणाची पत्नी सरमा सीतेकडे आली आणि तिला धीर देत म्हणाली, राम वानर सेनेचा समुद्र ओलांडून दक्षिण तीरावर पोहोचले आहेत। ती बातमी समजल्यामुळेच रावण मंत्र्यांशी बोलण्यासाठी धावत गेला आहे। रावणाच्या मायेवर विश्वास ठेवू नकोस। तिथे सभेत रावणाने आपल्या सेनापतींना सांगितले, नगारे वाजवून राक्षस सेना तयार करा। कारण सांगू नका। त्या नगाऱ्यांचा आवाज सीता आणि सरमा यांनी ऐकला। पाहिल्यास राक्षस सेना आता युद्धासाठी निघत आहे असे सरमा म्हणाली। सीतेचे प्राण परत आले। सरमाने सीतेला विचारले, तुझी इच्छा असेल तर मी आत्ताच रामाकडे जाऊन तू सुखरूप असल्याचे सांगून येते। तुझे काय म्हणणे आहे? सीता म्हणाला, जर तुला माझी इच्छा पूर्ण करायची असेल तर रावण काय करत आहे हे ओळखून परत ये। सरमा जाऊन परत आली आणि म्हणाली, रावणाची माता आणि अविद्ध नावाच्या एका वृद्ध मंत्र्याने त्याला खूप समजावले। त्यांनी तुला सोडून देण्यास सांगितले, परंतु रावणाने त्यांचे शब्द ऐकले नाहीत आणि तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला सोडणार नाही असे मंत्र्यांशी बोलत आहे। आता त्याचा मृत्यू निश्चित आहे। यावेळी वानरसेना करत असलेला सिंहनाद जवळच भयंकर रीतीने ऐकू आला। तो आवाज ऐकून राक्षस थक्क झाले। रावणाच्या सभेतील लोकांनीही तो आवाज ऐकला। रावणाने सभासदांना सांगितले, रामाचे समुद्र ओलांडणे आणि त्याचे बल व पराक्रम ऐकून तुम्ही सर्वजण निराश झाला आहात हे मला उमजले आहे। तेव्हा रावणाच्या मातेचा नातेवाईक असलेल्या माल्यवान नावाच्या वृद्ध राक्षसाने सांगितले, हे राजा, आपल्यापेक्षा जो दुर्बळ आहे त्याच्याशी युद्ध करावे आणि जो प्रबळ आहे त्याच्याशी संधी करावी असे राजकारण सांगते। आपल्या बाजूला अधर्म असल्यामुळे आपण दुर्बळ आहोत, म्हणून रामाशी संधी करून सीतेला परत देणेच आपल्यासाठी योग्य आहे। सीताच आपल्यामधील भांडणाचे कारण नाही का? युद्ध तुझ्यासाठीही चांगले नाही। तू अनेकांकडून अमरत्वाचा वर मिळवला आहेस, परंतु मनुष्य, वानर, माकडे आणि अस्वल यांच्याकडून अमरत्वाचा वर मिळवला नाहीस, जे आता आपल्यावर चालून आले आहेत। शकून काहीही चांगले नाहीत। हा सल्ला ऐकून रावण अत्यंत क्रुद्ध झाला आणि माल्यवानाला म्हणाला, वानरांना घेऊन आलेला राम राक्षस बल असलेल्या माझ्यापेक्षा अधिक बलवान आहे। हे तू कोणत्या आधारावर सांगत आहेस? केवळ एका वितभर समुद्रावर सेतू बांधल्यामुळे राम महाबली झाला का? कष्टाने सीतेला घेऊन आलेला मी रामाला घाबरून तिला परत देईन का? जरी राम माझ्यापेक्षा बलवान असला तरी त्याने माझे मस्तक तोडावे, परंतु मी त्याला शरण जाणार नाही। ते माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे। तो जिवंत कसा परत जाईल याची भीती रामाला वाटू दे। हे शब्द ऐकून माल्यवान लज्जित झाला आणि त्याने मस्तक झुकवले। रावणाने आपल्या मंत्र्यांशी चर्चा करून नगराच्या रक्षणाची व्यवस्था केली। दक्षिण द्वारावर महोदर आणि महापार्श्व यांना उभे केले गेले। पश्चिम द्वारावर इंद्रजिताची नियुक्ती झाली। उत्तर द्वारावर शुक आणि सारण यांच्यासह रावण स्वतः गेला। प्रहस्ताला पूर्वेकडे उभे केले गेले। विरूपाक्ष नगराच्या मध्यभागी अनेक राक्षस वीरांसह राहिला। विभीषणाच्या 4 मंत्र्यांनी पक्ष्यांचे रूप धारण करून रावणाने लंका नगरीच्या रक्षणासाठी केलेल्या या व्यवस्थेची माहिती घेतली आणि परत जाऊन विभीषणाला सांगितले। विभीषणाने तो तपशील रामाला सांगितला। रामाने लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमान, जांबुवंत यांसारख्या वीरांशी चर्चा केली आणि लंका नगरीवर आक्रमण कसे करायचे याचा निर्णय घेतला। नील एका वानर सेनेचा पूर्वद्वारावर जाऊन प्रहस्ताशी युद्ध करेल। अंगदाने दक्षिण द्वाराजवळ महापार्श्व आणि महोदर यांच्याशी युद्ध करावे। हनुमान पश्चिम द्वारावर जाईल। रावणाने स्वतः रक्षण केलेल्या उत्तर द्वारावर राम आणि लक्ष्मण यांनी जावे असे ठरले। नगराच्या मध्यभागी असलेल्या सैन्याशी सुग्रीव, जांबुवंत आणि विभीषण यांनी युद्ध करावे। रामाने घातलेला दुसरा नियम असा होता की युद्धाच्या वेळी राम, लक्ष्मण, नील, अंगद, हनुमान, सुग्रीव आणि विभीषण यांच्याशिवाय कोणीही मानवी रूप घेऊ नये।
ओळख पटण्यासाठी त्यांनी वानर रूपातच राहिले पाहिजे हा निर्णय झाल्याबरोबर राम सुवेल पर्वताकडे निघाले. त्यांच्या मागे लक्ष्मण, सुग्रीव आणि इतर वानर नेते डोंगर चढू लागले. जेव्हा ते सुवेल पर्वताच्या शिखरावर पोहोचले तेव्हा लंका नगरी समोर दिसली. तटावर आणि द्वारावर काळे राक्षस शस्त्रे घेऊन युद्धासाठी सज्ज उभे होते. त्यांना पाहून वानरांनी सिंहनाद केला. त्यावेळी सूर्य मावळला आणि पौर्णिमेचा चंद्र उगवला. राम आणि इतरांनी त्या रात्री सुवेल पर्वतावर विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी वानर पर्वतावरील वनांमध्ये फिरण्यासाठी गेले. रामाने लक्ष्मण आणि वानर नेत्यांचा सुवेल पर्वतावरून त्रिकुट पर्वतावर असलेल्या लंका नगरीचे सौंदर्य पाहिले आणि तो थक्क झाला. त्या नगरीतील मोठ्या इमारती, तट, गोपुरे आणि संरक्षण पाहून त्याला आश्चर्य वाटले. अचानक त्याला रावणही दिसला. त्याला चवऱ्या ढाळल्या जात होत्या आणि त्याच्यावर शुभ्र छत्र धरण्यात आले होते. तो पुरुष काळा होता. त्याने आपल्या शरीराला रक्तचंदन लावले होते आणि बहुमोल रत्नांचे अलंकार परिधान केले होते. त्याने सोन्याची जर असलेले जड लाल वस्त्र नेसले होते. इतरांसह रावणाला पाहत असलेल्या सुग्रीवाला अचानक अनावर क्रोध आला. एका झेपेत त्याने सुवेल पर्वताच्या शिखरावरून रावण ज्या गोपुरावर होता तिथे उडी मारली. रावणाकडे तीव्रतेने पाहिले. हवेत उडी मारून रावणाच्या मुकुटावर लाथ मारली आणि पुन्हा भूमीवर उतरला. रावण संतापाने उठला आणि त्याने सुग्रीवाला आपल्या हातांनी खाली पाडले. सुग्रीव चेंडूसारखावर उसळला आणि त्याने रावणाला खाली पाडले. दोघेही एकमेकांना भिडले आणि बराच वेळ भयंकर युद्ध झाले. शेवटी जेव्हा रावण थकला आणि मायावी युद्धाचा विचार करू लागला तेव्हा सुग्रीवाच्या ते लक्षात आले आणि त्याने पटकन आकाशात झेप घेतली. तो पुन्हा येईल असे रावणाला वाटले, परंतु सुग्रीव रामाच्या शेजारी येऊन उतरला. रामाने सुग्रीवाला मिठी मारली आणि सांगितले, सुग्रीवा, राजा असून तू असे धोकादायक काम घाईने करायला नको होतेस. आम्ही सर्वजण खूप व्याकुळ झालो होतो. जर तुझ्यावर संकट ओढवले असते तर आम्हा सर्वांच्या कार्याचे काय झाले असते. सुग्रीव म्हणाला, माझ्या पत्नीला पळवून नेणारा तो दुष्ट जेव्हा माझ्यासमोर आला तेव्हा मी ते सहन करू शकलो नाही. त्वरित सर्वजण सुवेल पर्वतावरून उतरले आणि वानर सेनेसह त्रिकुट पर्वतावर चढले. पाहत असतानाच वानरांनी लंका नगरीला वेढा घातला. रामाने निर्देशित केल्याप्रमाणे ज्या वानरवीरांना ज्या द्वारावर युद्ध करायचे होते ते त्या द्वारावर उभे राहिले. तेव्हा रामाने अंगदाला बोलावले आणि सांगितले, अंगदा, तू निर्भयपणे लंकेचा तट ओलांडून रावण जिथे आहे तिथे जा आणि माझे हे शब्द त्याला सांग. हे रावणा, माझ्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या तुला दंड देण्यासाठी मी यमाप्रमाणे आलो आहे. ज्या बळावर तू मला फसवून सीतेला पळवून नेलेस ते बळ आता दाखव. जर तू सीतेला माझ्या स्वाधीन केले नाहीस आणि मला शरण आला नाहीस तर मी तुझा आणि तुझ्या राक्षस कुळाचा नाश करीन. मूर्खांवर अवलंबून राहिल्यामुळे तुझी राज्य करण्याची पात्रता नष्ट झाली आहे. जर तू मला शरण आला नाहीस तर माझ्याशी युद्ध करण्यासाठी ये आणि माझ्या हाताने मरून पवित्र हो. अंगदाने संदेश घेतला, आकाशात झेप घेतली, लंकेत उतरला आणि रावण जिथे आपल्या मंत्र्यांशी बोलत बसला होता तिथे जाऊन रावणाशेजारी उभा राहिला. त्याने रावणाला सांगितले की तो कोण आहे आणि रामाने जे शब्द सांगायला सांगितले होते ते एकही शब्द न चुकता रावणाला सांगितले. ते शब्द ऐकताच रावणाला आपला क्रोध आवरता आला नाही आणि तो वारंवार ओरडला, या अंगदाला मारून टाका. 4 राक्षस त्याला पकडण्यासाठी आले. अंगदाने त्यांना जवळ येऊ दिले, त्यांना आपल्या काखेत दाबले आणि एका झेपेत तो रावणाच्या घराच्या तटावर जाऊन उतरला. डोंगरासारख्या उंच असलेल्या त्या तटावर तो जेव्हा उतरला तेव्हा ते राक्षस खाली पडले. त्या तटावरील गोपूर अंगदाच्या दृष्टीस पडले. अंगदाने त्या गोपुराला पायाने एक लाथ मारली आणि ते मोडून पडले. अंगदाने आपले नाव सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात घोषित केले, हवेत उडाला आणि रामाजवळ येऊन उतरला. दरम्यान काही राक्षसांनी येऊन रावणाला सांगितले की वानर सेनेने लंकेला वेढा घातला आहे. रावण संतापाने लाल होऊन आपल्या नगरीला वेढा घालणाऱ्या वानरांना पाहण्यासाठी महालावर आला. वानरांनी संपूर्ण भूमी व्यापलेली पाहून तो थक्क झाला. चांदोबा रामायण 42वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.